नमस्कार. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये मी रोहित साळुंके आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आता पाहूया ठळक घडामोडी. लग्नाच्या वराड्यात सामील होऊन 3.5 लाख रुपये किमतीचे दागिने असलेली व्हॅनिटी बॅग पळविणाऱ्या वृद्धाला अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून हा वृद्ध पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून माळमारुतीचे पोलीस निरीक्षक JM कालीमिर्ची व त्यांच्या सहकार्यांनी त्याचा मुसक्या आवळल्या आहेत. इम्तियाज महम्मद गौस हुबळीवाले, वय वर्षे 63, राहणार पहिला क्रॉस, वीरभद्रनगर असे त्याचे नाव आहे. अंमली पदार्थमुक्त बेळगावसाठी शुक्रवारी सकाळी पोलीस दलाच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गांवर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस आयुक्त SM सिद्धरामप्पा यांच्या पुढाकारातून काढलेल्या या रॅलीत शहरातील वेगवेगळ्या शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्ता PV स्नेहा, खडे बाजारचे ACP अरुण कुमार कोळूर, मार्केटचे ACP सदाशिव कट्टीमनी यांच्यासह शहरातील बहुतेक पोलीस अधिकाऱ्यांनी या रॅलीत सहभाग घेतला होता. देवधर्माच्या नावाखाली प्राणीबळी देणे हे योग्य नाही. उच्च न्यायालयानेही याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्राणीबळी रोखण्यासाठी आदेश दिले आहेत. याबाबत काही ठिकाणी उत्तम प्रतिसाद मिळत आहे तर काही ठिकाणी अजूनही प्रतिसाद मिळत नाही. यासाठी समस्त जनतेनेच पुढे येऊन प्राणीबळी रोखावेत असे आवाहन विश्व प्राणी कल्याण व पशु प्राणीबळी निर्मूलन जागृती महासंघाचे अध्यक्ष दयानंद स्वामी यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. बेळगावातून अथनी येथील कोकटनूर श्री यल्लम्मा यात्रेपर्यंत अहिंसा प्राणीदया अध्यात्म संदेश यात्रा ते काढणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी सरकारी विश्रामधाम येथे पत्रकार परिषद घेऊन समस्त जनतेला आवाहन केले आहे. आज बेळगाव शहरात 11व्या सतीश शुगर्स क्लासिक नॅशनल चॅम्पियनशिपने अन्नोत्सव 2024ला सुरुवात झाली. गेल्या अनेक वर्षांपासून सतीश शुगर्सतर्फे शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदाची सतीश शुगर्स क्लासिकची अंतिम फेरी अन्नोत्सव 2024च्या फूड फेस्टिवल दरम्यान भरविण्यात आली आहे. 55 ते 100 किलो अशा 10 वजनी गटात ही स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना एकंदरीत 23 लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहे. 41 युनिट्सचे शरीरपटू तसेच राष्ट्र व आंतरराष्ट्रीय स्तरावरील शरीर सौष्ठवपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा रोटरी क्लब ऑफ बेलगाम आणि बेलगाम जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आली होती. रस्ते मोठे झाले परंतु नागरिकांना शहाणपणा मात्र केव्हा येणार हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. रेल्वे गेटच्या एका बाजूने वाहने हाकावीत असा नियम असताना बेळगावमध्ये मात्र रेल्वे गेटच्या दुतर्फा वाहन चालक गर्दी करताना दिसतात. यामुळे समोरून येणारे वाहन वाहतूक कोंडीत अडकून पडून विनाकारण कोंडी केली जाते. त्यामुळे या प्रकारांना आता आळा कोण घालणार असा प्रश्न सुज्ञान वाहन चालकांमधून उपस्थित केला जात आहे. हलगा बस्तवाड गावची कन्या लक्ष्मी संजय पाटील ही कुस्तीमध्ये दंगल गर्ल ठरू लागली आहे. अनेक ठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवरील कुस्ती स्पर्धेत तिने विविध पारितोषिक मिळविले आहेत. नुकत्याच 26 ते 29 डिसेंबर या कालावधीत उत्तर प्रदेशमधील नंदिनीनगर घोंडा या ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील महिला कुस्ती स्पर्धेत तिने कांस्य पदक पटकाविले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. रायरेश्वर ते प्रतापगड गडकोट मोहीम 14 ते 28 जानेवारीपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. 14 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता रायरेश्वर येथून या मोहिमेला प्रारंभ होणार आहे अशी माहिती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या बैठकीत गुरुवारी देण्यात आली. संस्थापक भिडे गुरुजी यांनी अनुसूरकर गल्ली येथील छत्रेवाड्यात झालेल्या बैठकीत मोहिमेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या बैठकीला प्रांत प्रमुख किरण गावडे, जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील, शहर प्रमुख अनंत चौगुले, तालुका कार्यवाह कल्लप्पा पाटील, विभाग प्रमुख पुंडलिक चौहान, चंद्रशेखर चौगुले, हिरामणी मुचंडी, प्रवीण मुरारी यांच्यासह धारकरी व शिवभक्त उपस्थित होते. बसरीकट्टी तालुका बेळगाव येथून एका विवाहिता आपल्या 7 वर्षाच्या मुलासह बेपत्ता झाली आहे. शीतल रवींद्र दळवी वय वर्षे 27, मुलगा सुप्रीत वय वर्षे 7 अशी त्यांची नावे आहेत. शीतलची आई मालू बसवंत मुचंडी राहणार बसरीकट्टी यांनी मारेहाळ पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. पोलीस मायलेकांचा शोध घेत आहेत. महिला व तिच्या मुलाविषयी कोणाला माहिती मिळाल्यास 9480804111 या क्रमांकावर मारिहाळ पोलीस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परिवहनच्या बसेसवर अतिरिक्त ताण वाढल्याने बस सेवा विस्कळीत होऊ लागली आहे.
अनियमित बस सेवेमुळे विद्यार्थ्यांना दरवाजात लोंबकळत जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे अनियमित बस सेवा आणि विद्यार्थ्यांचा जीव दरवाजाला असे चित्र पाहावयास मिळत आहे. सांब्रा रस्त्यावरील शिंदोळी क्रॉस येथे सांडपाणी रस्त्यावर साचले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मात्र याकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णवाहिका व दुचाकीची समोरासमोर टक्कर झाल्याने दुचाकीस्वार ठार तर मागे बसलेला गंभीर जखमी झाल्याची घटना जमखंडी मुधोळ मार्गावर घडली. सोहेल पठाण वय वर्षे 22 असे मृताचे नाव आहे. सोहेल दुचाकीवरून आपल्या मित्रासह काही कामानिमित्त मुधोळला जात होता. अचानक समोरून येणाऱ्या रुग्णवाहिकेला दुचाकीची समोरून जोराची धडक बसली. त्यात सोहेल जागीच गतप्राण झाला तर मागे बसलेला मित्र गंभीर जखमी झाला. या अपघाताची नोंद जमखंडी ग्रामीण पोलीस स्थानकात झाली असून PSI महेश संक अधिक तपास करत आहेत. अंगात हुडहुडी भरवणाऱ्या गुलाबी थंडीचे यावर्षी बऱ्याच उशिराने आगमन झाले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेला ग्रामीण भागात जागोजागी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. रब्बी पिकांसाठी ही थंडी दिलासादायक ठरणार असली तरी विचित्र वातावरणामुळे सर्दी, खोकला, तापांची रुग्णसंख्या मात्र वाढत आहे. यंदा पावसाने सरासरीपेक्षा कमी हजेरी लावल्याने पाणी टंचाईच्या झळा आतापासूनच सुरू झाल्या आहेत. मार्च-एप्रिल महिन्यात काळम्मावाडी धरणाची गळती काढण्याचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे पाणी मिळण्याची शक्यता कमी असून आतापासूनच काटेकोर पाणी नियोजन करणे गरजेचे आहे. जवाहर तलावात आज अखेर 35 फूट पाणीसाठा असून त्यापैकी केवळ 8 फूट पाणी वापरायोग्य आहे. यासाठी पाण्याचे स्रोत शोधण्याची गरज आहे. निप्पाणी शहरात सार्वजनिक व खासगी विहिरी तसेच कूपनलिकांचे पाणी वापरात आणण्यासाठी तयारी करून त्याची जनजागृती करावी अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे. संकेश्वर नगर परिषद कार्यालयात प्रमुखाची 8 पदे गत 3 वर्षापासून रिक्त आहेत. या पदाची अद्यापही नियुक्ती झाली नसल्याने नागरिकांच्या गैरसोयीत वाढ झाली आहे. प्रत्येक महिन्याचा नगर परिषदेचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सातत्याने पाठवला जातो, पण सदर पदे भरण्यासाठी जिल्हा पातळीवर कोणतेच प्रयत्न झाले नाहीत. या पदासाठी तातडीने अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी होत आहे. कोडणी ग्रामपंचायत हद्दीतील बालाजीनगर वसाहतीत जागा मालकाच्या मनमानी पद्धतीने नियमबाह्य प्लॉट विक्री झाल्यामुळे आजपर्यंत येथे कोणत्याच नागरी सुविधा मिळाल्या नसल्याची तक्रार रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर गुरुवारी चिकोडीचे प्रांताधिकारी सुभाष संपगामी यांनी अधिकाऱ्यांसह बालाजीनगरला भेट देऊन पाहणी केली. यावेळी ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांना त्यांनी 2 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. याबरोबरच हे बुलेटिन इथेच संपलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.